मित्रांनो, काही समाजकंटक पंकजाताईंबद्दल आक्षेपार्ह मोबाईलद्वारे पोस्ट टाकत आहेत। पण अशा मूर्खांना मी सांगू इच्छितो की तुमच्या या अशा वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये एक द्वेषाची भावना निर्माण होत आहे आणि ते पातक तुमच्या हातून घडत आहे। आज पंकजाताई या पूर्ण देशाच्या नेत्या आहेत आणि एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलण्याची तुमची लायकी आहे का? अरे, तुम्हाला स्वतःचं घर सांभाळता येणार नाही तर तुम्ही समाजकारण, राजकारण अशा विधानांवर चर्चा करण्याची तुमची पात्रता सुद्धा नाही। आणि तुम्ही एवढ्या खालच्या पातळीचे विधाने जर पंकजाताईबद्दल टाकत असताल तर तुमच्या आईवडिलांचे तुमच्यावर काय संस्कार आहेत हे तुम्ही दाखवून देत आहात। कारण आज पंकजाताईसारखे आज एवढं मोठं व्यक्तिमत्व हे आपल्या बीड जिल्ह्याचं राजकारण, आपल्या राज्याचं राजकारण, देशाचं राजकारण करणाऱ्या त्यांच्याबद्दल तुम्ही हे वक्तव्य करता। काही त्या चुकत असतील, मी म्हणत नाही, पण आपली बोलण्याची भाषा ही कुठल्या पद्धतीची पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। राजकारणामध्ये आपण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू शकता, त्यांना बोलू शकता, पण आपली भाषा ही कशा प्रकारची पाहिजे आणि कशी बोलायला नाही पाहिजे याची तुम्हाला सुद्धा जाणीव नाही। मूर्खांनो, अशा प्रकारची विधाने करून तुम्ही स्वतः तर बदनाम होतच आहात, पण इतर दोन समाजामध्ये जे तुम्ही द्वेष निर्माण करण्याचं पातक तुम्ही करत आहात, ते पातक हे दोन समाज आणि हा माझ्या देशातील प्रत्येक नागरिक कधीही खपवून घेणार नाही। आणि माझी मराठा बांधवांना विनंती आहे की जर कोणी मराठा असा मूर्ख जर अशा प्रकारचं विधान टाकत असेल, अशी पोस्ट टाकत असेल, तर त्याला चांगला चोप देण्याचं काम हे माझ्या मराठा बांधवांनाच करावं। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आज माझ्या वंजारी बांधवांना सुद्धा मी सांगू इच्छितो, वंजारी व्यक्तींना, लोकांना, माझ्या नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्या समाजातील गोपीनाथराव मुंडे साहेबांना आजपर्यंत खासदारीला निवडून देणारा हाच मराठा समाज होता। प्रीतमताईला लाखोच्या लीडनं निवडून देणारा हाच मराठा समाज होता। मग आजच जातीपातीचं राजकारण कसं काय आढळलं? म्हणून या गोष्टींचा विचार न करता, कारण विकासाच्या मुद्द्यावर आता ही सर्व जनता जागृत होत आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच इथून पुढे राजकारण होणार आहे। त्यामुळे तिथं जातीपातीचा आणि कुठल्याही व्यक्तीचा काही संबंध नसणार आहे। म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक राहून डोळे उघडून व्यवस्थितपणे आपण पाहावं की राजकारण हे आपल्याला आता चांगल्या विकासाच्या मुद्द्यावर करायचं आहे, जातीपातीच्या मुद्द्यावर नाही। जय हिंद, जय भारत।